हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदोना अकॅडमी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत फार्मसिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर या एक्झामसाठी तुमची इलिजिबिलिटी काय पाहिजे, एक्झाम पॅटर्न कसा असतो आणि याचा सिलेबस काय आहे. त्याआधी बघा, आपल्या अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस सुरू झालेले आहे, ज्याच्यामध्ये फक्त 499 रुपयामध्ये ही ऑफर सुरू आहे. सध्या पुढच्या 4 ते 5 दिवसासाठी ही ऑफर लागू राहणार आहे. तर टेक्निकल बॅच ज्याच्यामध्ये तुमचा कोर फार्मसीचा सिलेबस आहे तो याच्यामध्ये कव्हर केला जाईल. तो त्याच्याच बरोबर इतर बॅचेस जसं की लॅब टेक्निशियन, सॅनिटरी इन्स्पेक्टर, फार्मसिस्ट, फार्मसी ऑफिसर, स्टाफ नर्स, GNM या सर्व बॅचेसचा टेक्निकल कोर्स तुम्हाला फक्त 499 रुपयामध्ये मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या बॅचेस ज्याच्यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल तुम्हाला मिळणार. सिलेबस कव्हर केला जाईल याच्यामध्ये, तुमचे नोट्स, त्याचबरोबर जे तुमचे काही PYQs आहे, MCQs आहेत, हे सर्व गोष्टी तुम्हाला या बॅचेसमध्ये दिल्या जातील. आणि हा कोर्स 6 महिन्यांचा आहे, याची व्हॅलिडिटी 6 महिन्यांची आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच मिळणार, ज्याला म्हटलं जाते जनरल बॅच. आता बघूयात की फार्मसिस्ट, फार्मसी ऑफिसर या दोघांसाठी वेगवेगळी इलिजिबिलिटी आहे. तर फार्मसिस्ट जे पद आहे त्याच्यासाठी काय इलिजिबिलिटी आहे? एकतर तुमचं D फार्मसी झालेलं पाहिजे किंवा B फार्मसी झालेलं पाहिजे, म्हणजे पजेस डिग्री इन फार्मसी, इम्पॉर्टंट रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट मधून तुमची डिग्री झालेली पाहिजे. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे रजिस्टर्ड ॲज फार्मसिस्ट ॲज पर फार्मसी ऍक्ट ऑफ 1948. जर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर तुम्ही ऍप्लिकेशन प्रोसेसच कम्प्लीट करू शकत नाही. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जोपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन नाही होत तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्मच नाही भरू शकत. तर तुमच्याकडे या दोघांमधली कोणतीही डिग्री असेल, D फार्मसी, B फार्मसी, तर तुम्ही फार्मसिस्ट या एक्झामसाठी पात्र आहात. तर याच्यामध्ये फार्मसिस्टसाठी या दोघांसाठी कोणता वर्क एक्सपिरियन्स लागत नाही. पण जर तेच तुम्ही फार्मसी ऑफिसर साठी इलिजिबिलिटी बघितली, काय याची पात्रता, तर याच्यामध्ये पाहिजे पजेस डिग्री इन फार्मॅकोलॉजी, म्हणजे तुमचं B फार्मसी झालेलं पाहिजे फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट अँड मस्ट बी रजिस्टर्ड अंडर फार्मसी ऍक्ट ऑफ 1948. ओके, हे पाहिजे की B फार्मसी झालेलं पाहिजे, तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. ओके, आणि जर दुसरी इलिजिबिलिटी याच्यासाठी पात्र आहे ते आहे D फार्मसी. पण याच्यासाठी कंडिशन, जर D फार्मसी झालेलं असेल तुमचं तर त्याचबरोबर तुमचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, 2 years ऑफ एक्सपिरियन्स ॲज फार्मसिस्ट. फार्मसिस्ट म्हणून तुमचा एक्सपिरियन्स पाहिजे. कुठे? इन गव्हर्नमेंट और सेमी गव्हर्नमेंट और accredited हॉस्पिटल्स और प्रायव्हेट रजिस्टर्ड फार्मसी. या फार्मसीमध्ये तुमचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे इन गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट और accredited हॉस्पिटल और प्रायव्हेट हॉस्पिटलच्या जी फार्मसी आहे त्याच्यामध्ये 2 वर्षाचा तुमचा हा पाहिजे, एक्सपिरियन्स पाहिजे. कोणत्या केसमध्ये? जर D फार्मसी झालेलं असेल. B फार्मसीसाठी इथे परत कोणती इलिजिबिलिटी वर्कचा किंवा एक्सपिरियन्सची कंडिशन नाही. ओके, फक्त D फार्मसीला एक्सपिरियन्स लागतो, ते पण फार्मसी ऑफिसर साठी लागणार आहे. ओके, आतापर्यंत आपण बघितलंय यांचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया. जो काही यांचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये टेक्निकल पार्ट आणि नॉन टेक्निकल पार्ट असे 2 भाग असतात. ओके, 60% वेटेज हे तुमच्या नॉन टेक्निकल पार्टला दिलं जातं. आता नॉन टेक्निकल पार्ट मध्ये कोणकोणता सिलेबस आहे आता आपण बघूयात. एक आहे इंग्लिश, इथे बघा इंग्लिश, त्याच्यामध्ये आहे ग्रामर, ग्रामर स्टडी करायचंय, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, स्पेलिंग्स. ओके, त्याचे आर्टिकल्स कोणते आहेत, प्रॉपरली कन्स्ट्रक्शन झालेलं आहे का नाही त्या सेंटेन्सेसचं, वोकॅब्युलरी तुम्हाला, इडियम्स बघायचे, फ्रेजेस, म्हणी ज्या इंग्लिशमध्ये असतात हे तुम्हाला इथे स्टडी करायचंय. फिल इन द ब्लँक्स इन सेंटेन्सेस, डॅश केलेलं असेल, डॅश डॅश डॅश, त्याच्यामध्ये तुम्हाला या फिल इन द ब्लँक्स भरायचे, ते पण ऑप्शन मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. कोणता एकदम प्रॉपर ऑप्शन आहे याचा आन्सर तुम्हाला चूज करायचं. मग त्याच्या त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक साठी आर्टिकल्स असू शकतात, प्रोनाउन्स, ऍडवर्ब्स, अशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आहे सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर किंवा फॉर्मेशन, एरर डिटेक्शन, अशा टाइपचे क्वेश्चन्स इंग्लिश मध्ये विचारले जाऊ शकतात. सिनॉनिम्स, अँटोनिम्स म्हणजे एकच की समानार्थी, विरुद्धार्थी काय आहेत हे तुम्हाला इंग्लिश मध्ये विचारलं जाते. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, इंग्लिशचा पेपर तुम्हाला फक्त इंग्लिश मध्येच देता येतो.
जो मराठीचा पार्ट आहे तो तुम्हाला मराठीमध्येच द्यावा लागेल. ओके, याच्यामध्ये मराठीमध्ये मराठी व्याकरण आहे. ओके, याच्यामध्ये अलंकार, उपमा, ओके, म्हणी, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये विचारल्या जातील. तर प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक कोणकोणते पुस्तक आहेत, जर करंटमध्ये एखादं जर पुस्तक पब्लिश झालेलं असेल, चर्चेत असेल, तर त्याचा लेखक विचारला जाऊ शकतो. योग्य जोड्या लावा. ओके, अशा प्रकारचे स्त्रीलिंग, पुल्लिंग, अशा बऱ्याच प्रकारचे क्वेश्चन्स इथे विचारले जातात. त्यानंतर आहे जनरल नॉलेज. जनरल नॉलेज मध्ये कोणकोणता पार्ट आहे? आता तुम्हाला वाटेल की हिस्ट्री, जिओग्राफी कशामध्ये येणार? तर हा जो जनरल नॉलेजचा पार्ट आहे, याच्यामध्ये हिस्ट्री येईल, जिओग्राफी येईल, इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे पॉलिटीचा भाग येईल, पॉलिटी येणार आहे, जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर, मग जे काही करंट न्यूज आहेत, करंट स्पोर्ट्सच्या रिलेटेड असू द्या, कोणतं वर्ल्ड कप झालेलं असेल, क्रिकेटच्या टुर्नामेंट्स असतील, कोणतं जर दुसरे फुटबॉलच्या मॅचेस झालेले असेल, ओके, अशा टाईपच्या स्पोर्ट्सच्या रिलेटेड क्वेश्चन्स येऊ शकतात. राईट टू इन्फॉर्मेशन, RTI 2025, ओके, आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015, याच्यावरती क्वेश्चन्स, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड क्वेश्चन्स, ज्याच्यामध्ये तुम्ही पॉवर पॉइंट, वर्ड शिकता, किंवा इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, नवीन कोणती टेक्नॉलॉजी आली का, त्याचा वापर होतोय, अशा टाईपचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. ओके, याच्यामध्ये करंट अफेअर्स महाराष्ट्राचा आणि इंग्लिशचा दोघांचं विचारलं जाणार आहे. तर लक्षात घ्या, जो काही जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये जनरल नॉलेजचे 15 प्रश्न असणार आहेत, मराठीचे 15 प्रश्न, इंग्लिशचे 15 प्रश्न. आता जनरल नॉलेजचा प्रश्न इंग्लिशमध्ये पण दिले जातील आणि मराठीमध्ये पण दिले जातील. तेच जर इंग्लिशचे असतील तर इंग्लिशमध्येच, मराठीचे मराठीमध्येच, जनरल नॉलेजचे इंग्लिश प्लस मराठी असणार. ओके, याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो लॉजिकल ऍबिलिटी, याच्यामध्ये मॅथ्स अँड रिझनिंगचा म्हणजे पार्ट घेतला जातो. ऍप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, जे काय पर्सेंटेज आहे, रेशो, ऍव्हरेज, अशा टाईपचे सिंपल क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले जाते. मॅथमॅटिक्स मध्ये न्यूमेरिकल, अल्जेब्रा, जॉमेट्री, स्टॅटिस्टिक्सच्या रिलेटेड, जनरल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ओके, एन्व्हायरमेंटल सायन्सच्या रिलेटेड बेसिक्स क्वेश्चन्स विचारले जातात. एन्व्हायरमेंटच्या ऍक्ट्स, कोणत्या ऍक्ट मध्ये कोण इन्क्लुडेड आहेत, अशा प्रकारचे प्रश्न. आता हा जो सगळा पार्ट बघितला आपण, याच्यामध्ये बघा प्रत्येक सेक्शन, 4 सेक्शन्स आहेत, इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज, लॉजिकल ऍबिलिटी, त्यालाच मॅथ्स रिझनिंग म्हटलं जातं. या 4 पार्टला 15-15 प्रश्न असतात, म्हणजे टोटल 60 प्रश्न हे नॉन टेक्निकल पार्टला असतात. ते जर तुम्ही बघितलं, आता टेक्निकल पार्ट म्हणजे काय, जे काही फार्मसीचं कोर नॉलेज आहे. आता कोर नॉलेज जे तुम्ही ऑलरेडी तुमच्या फार्मसीमध्ये शिकलेलं आहात, हे तुम्हाला या फार्मसीच्या सिलेबसमध्ये विचारलं जातं. तर याचा सिलेबस बघा, याच्यामध्ये काय, जनरल फार्मॅकोलॉजी, त्याच्यामध्ये तुम्हाला टाइप्स ऑफ ड्रग, क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स इथे विचारलं जाईल. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, टाइप्स ऑफ ड्रग्स अँड क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स, याच्यावरती खूप प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ओके, इम्पॉर्टंट टॉपिक्स पण मी तुम्हाला सांगते की टाइप्स ऑफ ड्रग्स आणि क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स, जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स, ड्रग डोसेज फॉर्म, कोणकोणत्या फॉर्म्स मध्ये डोसेज दिले जातात हे याच्यामध्ये विचारलं जातं. बायो अवेबिलिटी ऑफ ड्रग्स, इंडिकेटर्स, कॉन्ट्रा इंडिकेशन, ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन, हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन मध्ये तुम्ही टाइप्स ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन हा सुद्धा टाइप आहे. ओके, टाइप्स ऑफ एडीआर्स, हा पण याच्यावरती पण क्वेश्चन्स येतात. त्यानंतर आहे रोल ऑफ अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स आपल्या बॉडीमध्ये काय काम करतात. क्लिनिकल फार्मॅकोलॉजीमध्ये तुम्ही शिकता की फार्मॅकोकायनेटिक्स काय, फार्मॅकोडायनामिक्स काय आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. न्यूरो फार्मॅकोलॉजी, न्यूरो मीन्स नर्वस सिस्टम, कोणत्या टाईपचे हॉर्मोन्स असतात, रिलीज केले जातात, किंवा न्यूरो ट्रान्समिटर्स, आणि कोणत्या मेडिकेशन्सनी काय टाईपचे रिएक्शन्स कन्सिडर होतात, हे तुम्हाला न्यूरो फार्मॅकोलॉजीमध्ये शिकायचं. सायकोफार्मॅकोलॉजी रिलेटेड टू ब्रेन, कार्डिओव्हास्क्युलर फार्मॅकोलॉजी रिलेटेड टू हार्टच्या रिलेटेड डिसीजेस, मेडिकेशनचा, फार्मसीचा त्याच्यावरती काय इम्पॅक्ट पडणार आहे हे शिकायचंय. फार्मॅको इपिडेमिओलॉजी, ओके, हा एक पार्ट आहे, अँड डेंटल फार्मॅकोलॉजी, ओके, अशा टाईपचा पार्ट जनरल फार्मॅकोलॉजी मध्ये कन्सिडर केला जातो. इंडियन फार्मॅकोपिया, वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, याच्यावरती हमखास क्वेश्चन्स येतात, याचे इयर्स इम्पॉर्टंट आहे, इयर्स. त्यानंतर आहे फार्मसी ऍक्ट ऑफ 1948, हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. इंडियन फार्मॅकोपिया, ब्रिटिश फार्मॅकोपिया, याच्यावरती 1 ते 2 प्रश्न येतातच प्रत्येक एक्झाम मध्ये फार्मसीच्या, किंवा तुम्ही डिरेक्टली आरोग्य विभाग, DHS, DMER किंवा आरोग्य विभागामध्ये याच्यावरती प्रश्न येतात. कशा टाईपचे येतात, यांच्या रिलेटेड GMP प्रॅक्टिस, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस वरती येतात,
कोणत्या इयरला हे लागू झालं होतं, अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये येतात. त्यानंतर आहे ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट ऑफ 1940, व्हेरी इम्पॉर्टंट. आता या जे काही ऍक्ट्स आहेत, ऍक्टचे कोणते शेड्यूल, सेक्शन्स, अमेंडमेंट्स हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. त्यानंतर आहे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, FDA. ओके. फसाय पण खूप इम्पॉर्टंट आहे. फूड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, याच्यामध्ये कोणते सेक्शन कधी लागू झालं होतं, ओके, हे इम्पॉर्टंट आहे. ड्रग स्टोरेज याच्या रिलेटेड पण क्वेश्चन्स येतात. लॉजिस्टिक्स अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. त्यानंतर आहे रोल ऑफ फार्मासिस्ट, हॉस्पिटल फार्मासिस्ट, याच्यावरती पण प्रश्न येतात. बेसिक क्वेश्चन्स असणारे याच्यावरती की फार्मासिस्ट काय रोल प्ले करतात, तर हे तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंगने पण अशा टाईपचे क्वेश्चन्स सोडवता येतील. त्यानंतर कम्युनिटी फार्मसी, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, हे खूप सोपा पार्ट आहे, पण याच्यावरती क्वेश्चन्स येतात. डिसइन्फेक्टन्स अँड देअर कॉन्सन्ट्रेशन यूज इन फार्मास्युटिकल हॉस्पिटल्स, हे गरजेचं. त्यानंतर EDL, ECL लिस्ट, हे पण इम्पॉर्टंट आहे. ओके. तर हा पूर्ण सिलेबस आपण आपल्या अकॅडमीच्या बॅचेस मध्ये सुरू करत आहोत. जर तुम्ही या एक्झामसाठी इच्छुक असाल, जर तुमचं पण B फार्मसी, D फार्मसी झालेलं असेल, तर ज्या ऑफर सुरू आहेत, फक्त 499 रुपयामध्ये टेक्निकल बॅच आणि फक्त 999 रुपयामध्ये टेक्निकल प्लस जनरल बॅच, या दोन्ही बॅचेस मध्ये तुम्ही एनरोल करून तुमचं प्रिपरेशन सोपं करू शकता. बघा, या एक्झाम म्हणजे या बॅचेसची व्हॅलिडिटी 6 महिन्याची आहे. तुम्ही 6 महिन्यांमध्ये तुमचं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स बघू शकणार आहात. तर या बॅचेसमध्ये एनरोल करण्यासाठी इंदुना अकॅडमी हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. प्ले स्टोर मधून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये बघून तुमची जी प्रेफरन्स आहेत, जी बॅच तुम्ही प्रेफर करता, त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. जर याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही 8806191995 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा 9096468628 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही याच्याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. थँक्यू. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.